तुमची मुलं सुद्धा नेहमीचा नाश्ता खाऊन कंटाळले असतील तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ घालायचं, सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं, थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वीट कॉर्न घ्यायचे आणि जाडसर वाटून घ्यायचे। गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय, 3 चमचे तेल घालायचं, तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या, परतून घ्यायचं। मिक्सरला वाटून घेतलेले स्वीट कॉर्न घालायचे, त्यानंतर 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, शिमला मिरची घालायची, ती सुद्धा परतून घ्यायची। हळद, लाल मिरची पावडर, धणे पावडर, गरम मसाला घालायचा, पुन्हा 1-2 मिनिटं परतून घ्यायचं। मळून घेतलेल्या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा, पातळ अशी पारी लाटायची, त्यावरती त्रिकोणी आकारामध्ये हे सारण पसरवून घ्यायचं। पारीच्या कडांना बाजूनी पाणी लावायचं आणि त्रिकोणी आकारामध्ये दुमडून घ्यायचं आणि लाटण्याने वरून थोडंसं पीठ भुरभुरून लाटून घ्यायचं। तयार पराठा गॅसवरती तवा गरम करायला ठेवलाय, थोडंसं तूप टाकायचं, त्यावरती घालायचं, अलटी पलटी करून तूप लावून दोन्ही बाजूनी छान खरपूस असा भाजून घ्यायचा। सर्व पराठे याच पद्धतीने बनवायचे।